न्यूज 24 महाराष्ट्राच्या बातमीचा दणका, कलकोटी ग्रामपंचायत अधिकारी निलंबित, भ्रष्टाचाराचा फटका। नमस्कार, आपण बघत आहात न्यूज 24 महाराष्ट्र। चाकूर तालुक्यातील कलकोटी ग्रामपंचायत मधील मनरेगा योजनेअंतर्गत झालेल्या भ्रष्टाचारावर अखेर न्यूज 24 महाराष्ट्राच्या सलग बातम्यांचा जबरदस्त परिणाम पाहायला मिळालाय। गावकऱ्यांनी 29 ऑक्टोबर पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते। या उपोषणाचा आणि माध्यमांकडून केलेल्या प्रभावी बातमीदाराचा परिणाम असा की चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी जे.एस. साबदे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले। मनरेगा अंतर्गत विहीर, गायगोठा, शेततळे, रस्त्यांची कामे, बांबू लागवड, घरकुल व शोषखड्डे अशा अनेक कामांची कागदोपत्री काम दाखवून बाहेरगावच्या मजुरांची बोगस नावे दाखवून लाखो रुपयांचा निधी लाटल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। चौकशी दरम्यान पंचायतीतील 5 गोट्यांच्या जागेवर प्रत्यक्ष पाहणी केली आणि जिथे गोठे दाखवले होते त्या जागेवर काहीच नसल्याचे स्पष्ट दिसून आले। या प्रकरणात मनरेगाचे 3 कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे, तर सरपंचाकडून खुलासा मागवण्यात आलाय। राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देऊन कडक कारवाईचे आदेश दिले होते। ग्रामस्थांच्या आवाजाला न्याय मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले। पण आता लक्ष लागले आहे सरपंच व ग्रामपंचायत प्रतिनिधी नेमका काय खुलासा करतात आणि पुढील कारवाई किती कडक होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। न्यूज 24 महाराष्ट्रासाठी सतीश चंदे, लातूर।